उन्हाचा पारा वरचेवर वाढतोय आणि अशात वाढत्या उन्हाच्या उष्णतेमुळे विठ्ठलाला थंडावा मिळावा यासाठी परंपरेप्रमाणे विठ्ठलाच्या सर्वांगाला चंदन उटी लेपन करण्यास सुरुवात झाली। गुढीपाडव्यानंतर ते जूनमध्ये येणाऱ्या मृग नक्षत्रापर्यंत विठ्ठलाला रोज चंदन उटी केली जाते। तर रोज 1.5 किलो चंदनाचा वापर हा उटी पूजेसाठी होतो। विठ्ठलाला चंदनाचं लेपन केल्यानंतर विठ्ठलाचं हे गोजिर रूप आणखीनच सुंदर दिसू लागतं आणि त्यासाठी भाविकांचीही मोठी गर्दी होते। विठ्ठलाची नक्की कशी होते चंदन उटी याचाच थेट पंढरपूरच्या या मंदिरातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। चंदनाची उटी एकनाथ महाराजांनी अभंगात वर्णन केल्याप्रमाणे विठ्ठलाचं जे वर्णन आहे कस्तुरी मळवटात असणारी चंदनाची उटी, त्याच चंदन उटी पूजेला आज चैत्र शुद्ध द्वितीय पासून प्रारंभ झालाय। आजपासून ग्रीष्म ऋतूपर्यंत ही चंदन उटी पूजा विठ्ठल मंदिरामध्ये केल्या जाणार आहे। उन्हाची वाढती काहिली लक्षात घेता विठ्ठलाच्या शरीराला थंडावा जाणावा यासाठी विठ्ठलाच्या सर्वांगाला चंदन उटीचे लेपन केले जाते आणि हीच पूजा आता आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। कपाळी केशरी गंध विठोबा तुझा मला छंद असं कायमच म्हटलं जातं। त्यामुळे विठोबाच्या छंदाचं, विठोबाच्या आवडत्या सगुण निर्गुण रूपाचं जे मनातला प्रत्येक वारकऱ्याचा भाव आहे तोच भाव खर तर या ग्रीष्म ऋतूपासून मृग नक्षत्रापर्यंत येऊन पोहोचतो। आजपासून सुरू झालेली चंदन उटी पूजा जून महिन्यातल्या मृग नक्षत्रापर्यंत होणार आहे। यासाठी मंदिर समितीकडून 21,000 रुपयांचं देणगी शुल्क वापरलं जात आहे। मात्र हे देणगी शुल्क जरी असलं तरी एरवी कपाळी केशरी गंध, सुवर्णालंकारात दिसणारा विठ्ठल, गळ्यात तुळशी हार असणारा विठ्ठल आज चंदन उटी पूजेच्या माध्यमातून मात्र एका वेगळ्या रूपात भाविकांचं मन मोहून घेतोय। यासाठीच आता प्रत्येक भाविक पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर।